हे बघा, असे काम आवरू लागतात आमचे चिरंजीव. हां, करा. अजून शंभो व्हायची आमची. आता आम्ही जेवण केलं, भांडी घासली है ना. अजून झाडू मारायचा आहे, जेवलेला खरकटा. नको मारू. मग काय करायचं? हा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. आता वाजलेले आहेत 12 आणि आत्ताशी हा झोपलाय. जवळपास अर्धा तास मी त्याला झोका देत होते आणि गाणं बोलून बोलून माझं तोंड दुखायला लागले, पण हरकत नाही. आता काय करायचंय मला, त्यांनी खूप पसारा करून ठेवलाय सकाळपासून, पण तो उठल्याच्या नंतर त्याला पाहता पाहता आवरणार आहे. आणि आत्ता झोपलाय तर या वेळेला मला सत्कारणी लावायचं, मला अभ्यास करायला घ्यायचा आहे. आणि रात्रीही तो खूप चिडचिड करतो, म्हणजे दिवसभर जेवढा काही दीदीसोबत त्याच्या मस्ती करतो ते सगळं रात्री म्हणजे झोपेमध्ये तो बोलत असतो. आणि त्याच्यामुळे त्याचीही झोप होत नाही आणि माझीही होत नाही. आणि त्यामुळेच मी जे लाईव्ह सेशन घेत होते मी ते बंद केलेले आहेत. तर आता मी बसलेली आहे अभ्यासाला आणि या वेळेत मी जे रँडम क्वेश्चन पेपर आहेत, तलाठीचे असतील, आरोग्यसेवकचे असतील किंवा कुठलेही, तर ते सोडवायला घेतलेले आहेत. कारण बऱ्यापैकी आपल्याला इंग्लिश, मराठी आणि जी केचं जे आहे ती तयारी होऊन जाते. त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंगचे सुद्धा यातले जे क्वेश्चन आहेत ते सोडवायला घेतलेले आहेत. तर 2 प्रश्नपत्रिका मी सोडून घेतल्या आणि त्यानंतर थोडा वेळ मग आराम केला, कारण रात्री झोप होत नाही. मग एक अर्धा तास तरी झोपलं ना ती मग बरं वाटतं. त्यानंतर माझे कपडे सुकवायचे राहिलेले, तर मग मी कपडे सुकवायला घातले. आता जी कामं आहेत ना ती मग मी काय केलेलं आहे, हा त्रास देतो, अभ्यास करू देत नाही ना, त्यामुळे मग तो उठला की मग त्याला पाहता पाहता जी कामं राहिलेली असतील पेंडिंग ती करायची असं ठरवलेलं आहे. आणि तो झोपला की मग अभ्यासाला बसायचं. थोडा वेळ टी व्ही वगैरे पाहत असेल किंवा थोडा शांत खेळायला लागला की मग अभ्यासाला बसायचं असं ठरवलेलं आहे. आता पाहू शकताय त्याला भरवलं वगैरे उठल्याच्या नंतर. आता छान खेळतोय तो. तोपर्यंत मी पुन्हा एकदा अभ्यासाला बसते. तर जेवढ्या काही खेळण्या असतील तेवढ्या सगळ्या ओतून दिलेल्या आहेत त्याच्यासमोर, आणि तुला जी आवडेल त्यासोबत खेळ असं चालू आहे. आता त्यातल्या त्यांनी सगळ्या गाड्याच बाहेर काढल्यात. त्यानंतर म्हटलं आता चला संगणकाचे काही प्रश्न वाचूयात. तर संगणकाचे बऱ्यापैकी प्रश्न मी टायपिंगचे जे बुक आहे माझ्याकडे त्यातून वाचत आहे. तर तेच मी वाचायला घेतलेलं आहे. आता पुढे तुम्हाला मी थोडेसे जे आहेत प्रश्न ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मध्येच आमचा मूड चेंज होत असतो, मध्येच मम्मा आठवते आणि मग काही ना काही कारण काढून तो जवळ येत असतो आणि मग त्याला थोडंसं नादी लावायला लागतं. त्यानंतर त्याच्यासोबत थोडं खेळावं लागतं, म्हणजे त्याला पण बरं वाटतं की आपल्याकडे एकदमच कोणी दुर्लक्ष करत नाही आहे, आपल्यासोबत मम्मा खेळते आहे किंवा बरं वाटतं लेकरांनासुद्धा. त्यामुळे मग त्याला थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग तो थोडा वेळ शांतपणे खेळू लागतो. परत नाहीच जमलं तर मग त्याचं सारखं सुरू असतं, पाणी दे, खाऊ दे. त्यानंतर मग शी सू हे सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा मॅनेज करावं लागतात. एक लहान बाळ सांभाळून अभ्यास करायचं म्हटल्याच्या नंतर सगळं बघावं लागतं. बाळाचं सगळं व्यवस्थित होणंसुद्धा गरजेचं आहे. थोडेसे मी आता कॉम्प्युटरचे प्रश्न वाचते, तर तुमचं पण माझ्यासोबत थोडंसं प्रश्नांचे रिव्हिजन होऊन जाईल. तर पहा, कॉम्प्युटरचा सर्वात शक्तिशाली प्रकार कोणता? तर सुपर कॉम्प्युटर हा कॉम्प्युटरचा सगळ्यात शक्तिशाली प्रकार आहे. कॉम्प्युटरला इंटरनेट जोडण्यासाठी मोडेमची आवश्यकता असते, लक्षात घ्या. मी 1 लाईनर वाचत आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य कोणते? तर हार्डवेअर मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट ही सगळी ऑपरेटिंग सिस्टीमची वर्क आहेत. विंडोज 7मध्ये गॅजेट नाही, कोणतं गॅजेट नाही आहे? तर आहेत, कोणती आहेत ते पाहू आपण. विंडोज 7मध्ये कॅलेंडर, क्लॉक आणि करन्सी ही गॅजेट्स आहेत. ठीक आहे. कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड, डाटा आणि माहिती म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड, डाटा आणि माहिती. माऊस अथवा कीबोर्डचा ठराविक वेळ वापर न केल्यास काय होतं? तर स्क्रीन सेवर दिसतं. थोडा वेळ जर वापर नाही केला, ठराविक वेळ, तर स्क्रीन सेवर दिसतं. ठीक आहे. तर पेन स्कॅनर हे छोटं उपकरण आहे, त्याचा वापर टेक्स्ट मॅटर स्कॅन करण्यासाठी होतो. पेन स्कॅनर छोटं उपकरण आहे टेक्स्ट मॅटर स्कॅन करण्यासाठी. WWW डॉक्युमेंट डॅश मशीनमुळे उपलब्ध होतात. तर सर्व्हर मशीनमुळे हे डॉक्युमेंट जे आहेत ते उपलब्ध होत असतात. स्टार्ट मेनूमधील कोणत्या ऑप्शनमुळे
कॉम्प्युटरमधील फाईल शोधून काढता येते. तर सर्च प्रोग्राम अँड फाईल्स ऑप्शनमुळे फाईल शोधून काढता येते. उत्कृष्ट दर्जाचे आराखडे तयार करण्यासाठी प्लॉटरचा उपयोग होतो. प्लॉटर, ठीक आहे. तर कॉम्प्युटरला एक्सटर्नल डिव्हाइस जोडण्यासाठी कशाचा वापर होतो? तर पोर्टचा, PORT, पोर्ट. तर ॲक्युम्युलेटर याचा वापर अर्थमॅटिक आणि लॉजिकल प्रोसेसमधील अंतर्गत निकाल स्टोअर करण्यासाठी होतो. अर्थमॅटिक आणि लॉजिकल प्रोसेसमधील अंतर्गत निकाल स्टोअर करण्यासाठी अक्युम्युलेटर, ठीक आहे. इट इज पॉसिबल टू डॅश फाईल्स ऑन CD-ROM, म्हणजे CD-ROMवरील फाईल्सचा वापर आपण कशासाठी करतो? तर वाचण्यासाठी करतो. फक्त म्हणजे रॉममधील जी मेमरी आहे किंवा जो डाटा आहे तो आपण फक्त वाचू शकतो, त्यामध्ये काहीही बदल करता येत नाही, ठीक आहे. जावा काय आहे? तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जॉयस्टिक काय आहे? तर इनपुट उपकरण आहे जॉयस्टिक, आणि ते गेम्स खेळण्यासाठी कॉम्प्युटरवरती वापरलं जातं. तर LCDचा फुल फॉर्म लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, ठीक आहे. LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, लाईट इमिटिंग डायोड. लिनक्स आणि मॅक OS काय आहे? एकच आहे का? तर नाही, चूक आहे हे विधान, ठीक आहे. लिनक्स ही ओपन सोर्स आहे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ठीक आहे, बरोबर आहे. तर ISP फुल फॉर्म विचारला, ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. तर कीबोर्डवरील सगळ्यात लांब की कोणती आहे असं विचारले. तर कीबोर्डवरील सगळ्यात लांब की कोणती? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्पेस बार आहे, स्पेस बार. सगळ्यात लहान मेमरी कोणती आहे? तर किलोबाईट. किलोबाईट ही सगळ्यात लहान मेमरी आहे. हार्ड डिस्कमध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅग्नेटिक डिस्कला प्लॅटर्स असे म्हणतात. डिलिजन्स म्हणजे कॉम्प्युटर एकसारखे काम करून थकत नाही. डिलिजन्सचा आपल्याला माहिती आहे हार्डवर्क असा अर्थ होतो डिलिजंटचा. तर डिलिजन्स विचारले म्हणजे एकसारखं काम करून थकत नाही कॉम्प्युटर, त्यालाच डिलिजन्स असं म्हणतात. तर मेमरी मॅनेजमेंट म्हणजे कॉम्प्युटरमधील डाटा स्टोअर करण्याचे काम हाताळणे, ठीक आहे. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे कॉम्प्युटरमधील डाटा स्टोअर करण्याबाबतचं काम हाताळणं. तर मायक्रोसेकंद म्हणजे सेकंदाचा दशलक्षवा भाग. एका सेकंदाचा दशलक्षवा भाग म्हणजे मायक्रोसेकंद. प्रोग्राम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या सूचनांचा संच. डाटा म्हणजे कच्ची माहिती, कॉम्प्युटरला दिली जाणारी कच्ची माहिती, ठीक आहे. मेमरी कार्ड हे मेमरीचा प्रकार आहे. प्रिंटरचं जे रिझोल्यूशन आहे ते DPI म्हणजे डॉट पर इंचमध्ये मोजलं जातं. मॉनिटरचे स्क्रीनचे रिझोल्यूशन पिक्सेलमध्ये, मॉनिटरच्या स्क्रीनचं रिझोल्यूशन पिक्सेलमध्ये, प्रिंटरचं रिझोल्यूशन DPI मध्ये मोजतात, ठीक आहे. एकापेक्षा अधिक प्रोग्राम एकाच वेळी सुरू करणे याला काय म्हणतात? तर मल्टीटास्किंग असं म्हणत असतात. एकापेक्षा अधिक प्रोग्राम एकाच वेळी सुरू असणे याला मल्टीटास्किंग असं म्हणतात. त्यानंतर पहा, आता आरवी आलेली होती शाळेतून 5 वाजता. त्यानंतर मग तिला प्रॅक्टिसला जायचं होतं. तर तिने कपडे चेंज केले की लगेच याला पण बाहेर जायचं असतं. हा पण लगेच शूज वगैरे घालून रेडी असतो. मला पण भूर जायचं. तिच्यासोबत मग म्हटलं चला याला पण थोडीशी चक्कर मारून आणता येईल, मग फ्रेश होईल. त्यामुळे मग त्याला घेऊन गेलेली. तर सगळ्यांना हाय बाय टाटा करत चालत असतो अगदी. आल्यानंतर थोडा वेळ पुन्हा झोक्यातमध्ये बसला होता. हे आलेले होते, ते फ्रेश होत होते. तोपर्यंत मग मी दूध वगैरे तापून घेतलं, चहा बनवला आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाक करून घेतला. तर आता चहा उकळतोय तोपर्यंत मग मी असं किराणा जो आहे तो भरून ठेवायचं वगैरे काम करत असते. तेवढ्याच वेळेची बचत होते. तर
ही कामं बारीक सारीक जी आहेत ती चहा उकळेपर्यंत दूध उकळेपर्यंत असं काम म्हणजे चालूच असतं. त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे करून घेतल्याच्यानंतर पुन्हा मग मी अभ्यासाला बसलेली होती 9:30च्या दरम्यान. तर यावेळेत मग मी ICDS चे प्रश्न किंवा ICDS हा जो टॉपिक आहे तांत्रिक तो अभ्यासायला घेतलेला होता. तर हा आता वाचून मला कंप्लीट करायचा आहे. टार्गेट आहे 2-3 दिवसांचं. त्यामुळे हा सुद्धा मला कंप्लीट करायचा आहे.